नमस्कार फ्रेंड्स, सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशी एक स्वीट डिश बघणार आहोत जी कोणताही लहान मोठा कार्यक्रम असू दे आवर्जून केली जाते, ती म्हणजे जिलेबी। आपण ही जिलेबी अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता। अगदी 1 चमचाभर तांदळाचं बारीक पीठ घेतलेलं आहे, 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, थोडंसं चवीनुसार मीठ म्हणजे अगदी किंचित 1 चिमूटभर, फूड कलर घेतलेला आहे, ऑरेंज फूड कलर, आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण जिलेबीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया। इथं मी सगळा मैदा घेतलेला आहे 1 वाटी, त्याच्यात अगदी 1 चमचाभर तांदळाचं पीठ, अगदी चिमूटभर मीठ। मीठ तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं, पण जरा गोड पदार्थात छान लागतं। 1 अर्धा चमचा बेकिंग पावडर, आणि अगदी थोडासा फूड कलर। आता हे आपण 1 अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित याचं मिक्स करून घेऊया पीठ। गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत। स्मूथ पेस्ट करून घ्यायची याची, खूप पातळ पण नाही झाली पाहिजे। तर आता आपण हळूहळू हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गुठळ्या अजिबात नाही राहिल्या पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकसारखं फिरवत, उलटं नाही फिरवायचं। जिलेबी तसा पदार्थ हा अवघडच वाटतो, पण घरी करायला गेलं की अगदी सोपा आहे। तो फक्त प्रमाण व्यवस्थित पाहिजे आणि कृती व्यवस्थित पाहिजे, तर छानच जमते जिलेबी। अगदी मोजक्या साहित्यात घरी आपण गरमागरम जिलेबी तयार करू शकतो। तर आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, छान मिक्स झाले। आता आपण याच्यात 1 लिंबाचा रस घालून घेऊया। जिलेबीची टेस्ट थोडीशी आंबट अशी असेल तर छान लागते। आपण ही थोडी इन्स्टंट जिलेबी बघतोय, तर आपण लिंबाचा रस घेतलेला आहे। तुम्ही दही घालून थोडं वेळ पीठ भिजवून पण ठेवू शकता। तर आता हे बघू शकताय तुम्ही, आपलं मिक्सर छान झालेलं आहे पीठ। याच्यापेक्षा पातळ नाही करायचं, असंच ठेवायचं पीठ। आता आपण हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवूया। तर आता आपलं पीठ भिजूपर्यंत आपण पाक करून घेऊया। इथं एका भांड्यात मी आपण जी 1 वाटी साखर घेतलेली आहे ती घालते। 1 वाटी साखर आहे तर 1 पाऊण वाटी पाणी घालायचं, किंवा अर्धी वाटी जरी घातलं तरी चालतं। आता आपण गॅस जरा मीडियमच ठेवलेला आहे, बारीक नाही केलेला। कंटिन्यू हलवत आधी साखर विरघळून घेऊया व्यवस्थित। साखर विरघळली की आपण गॅस बारीक करणार आहे। कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर मग साखर खाली लागली जाते भांड्याला। आपल्याला पाक व्हायला 5 मिनिटं लागतील। आपण अगदी एकतारी पाक नाही करणार आहे, जिलेबीला एवढा घट्ट पाक लागत नाही। थोडासा चिकट होईल एवढाच आपण पाक करणार आहे, जास्त घट्ट नाही बनवायचा। तर आता आपण 5 मिनिटं हा पाक उकळून घेऊया व्यवस्थित, साखर विरघळून झाल्यावर। आता आपला पाक चांगला उकळतोय, 1-2 मिनिटं झाली आहेत साखर विरघळून। तर आता आपण त्याच्यात थोडीशी केसर टाकूया। 1-2-3च काड्या टाकलेत केसरच्या। केसरमुळे एक वास छान येतो जिलेबीला। आणि 1-2 वेलदोडे, अख्खेच टाकलेत वेलदोडे, पावडर वगैरे नाही टाकलेली, फक्त फोडून टाकलेले आहेत। आता पुन्हा 1 मिनिटभर हा पाक छान उकळून घेऊया। केशर टाकल्यावर बघू शकता तुम्ही पाकाचा कलर कसा बदललेला आहे, छान येतोय कलर।
अजून एक अर्धा मिनिट आपण छान पाक उकळून घेऊया. इथं एक तरी आपण पाक करत नाहीये, त्यामुळे खूप वेळ नाही लागत. तुम्हाला हवा असेल तर फूड कलर सुद्धा तुम्ही पाकात टाकला तरी चालू शकतो. जिलेबीला कलर खूप छान येतो फूड कलर टाकला तरी. मी पण थोडासा टाकून घेते, अगदी किंचितसा. अगदी किंचित कलर टाकलेला आहे, तरीही कलर छान आलाय पाकाला. बघूया आपण. बऱ्यापैकी चिकट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. एक तार आपण नाहीच करणार आहे, चांगला असं व्यवस्थित चिकट झालेलं आहे, बघू शकता 2 बोटांमध्ये. तर आता आपण गॅस बंद करू आणि हा पाक झाकून ठेवूया आपण जिलेबी तळून घेऊपर्यंत. आपण इथं एका कढईमध्ये मीडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं. तोपर्यंत आपण आता पीठ बघूया आपलं भिजलंय का व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करून घ्या. छान फुललंय पीठ, बघू शकताय तुम्ही. फुललंय मस्त. कशी जाळी धरली जाते पिठाला. आता आपण हे पीठ या ग्लासमध्ये आपण एक पाइपिंग बॅग ठेवूया. अशी व्यवस्थित लावून घ्यायची पाइपिंग बॅग ग्लासला, बघू शकताय. आणि आता हे सगळं पीठ आपण त्यात काढून घेऊया. एका वेळेला सगळं बसत असेल तर सगळं काढायचं, नाहीतर 2 वेळेला काढलं तरी चालतं. मी सगळंच काढून घेणार आहे. छान फुगलेलं आपलं पीठ, म्हणूनच थोडा वेळ आधी असं पीठ भिजवून ठेवायचं. पाइपिंग बॅग आपण व्यवस्थित पॅक करून घेऊया. त्याच्यातली बऱ्यापैकी एअर काढून घेऊया. आणि याला एक रबर बँड लावून आपण ती बॅग थोडीशी टाईट करून घेऊया. आता आपण या पाइपिंग बॅगला रबर बँड लावून व्यवस्थित पॅक करून घेऊया. जिथपर्यंत आपलं पीठ आहे तिथपर्यंत, म्हणजे हलणार नाही. बघू शकताय तुम्ही. पीठ पण असं व्यवस्थित आहे, खूप पातळ असं नाही आहे. तर आता आपलं तेल तापूपर्यंत थोडंसं थांबूया. तापले का बघूया. तेल खूप असं कडकडीत तेल नको आहे आपल्याला, बऱ्यापैकी फक्त तापलेलं तेल हवं आहे. अगदी कोमट असं पण नको. थोडंसं पीठ टाकून बघूया. तेल तापलंय आपल्याला हवं तसं. गॅस कमी करून घेऊया आता. आणि ही जी आपण पाइपिंग बॅगमध्ये पीठ भरलेलं आहे त्याला अगदी छोटंसं होल पाडायचं, खूप मोठं नाही कट करायचं, कारण जिलेबी तळल्यावर पुन्हा मोठी होते आणि पाकात टाकल्यावर अजूनच फुलते. त्यामुळं छोटंच कट करायचं, खूप मोठं नाही करायचं. तर आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता आपण ही जिलेबी तेलात सोडून घेऊया. हलक्या हाताने करायचं थोडंसं, बघू शकताय तुम्ही. तेल खूप तापलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा आकार जिलेबीचा पडतोय. त्यामुळेच तेल मीडियम घ्यायचं. खूप कडकडीत तेलात जिलेबी नाही सोडायची, नाहीतर मग आकार व्यवस्थित येत नाही. आता हे पुन्हा व्यवस्थित ग्लासमध्ये ठेवून घेऊया पीठ.
उलट्या बाजूनी ठेवायचं, नाहीतर पीठ बाहेर येऊ शकतं. बघू शकताय तुम्ही, आपण गॅस वाढवलेला नाहीये, मीडियमच गॅस आहे. जिलेबी छान वर आलेली आहेत. आपण अजिबात हलवली नव्हती जिलेबी, आपोआपच वर आलेली आहेत. तर असंच नाही हलवायची जिलेबी, त्यांना स्वतःच वर येऊ द्यायचं, नाही तर तुटू शकतात. आकार बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर आलेला आहे जिलेबीला. आता गॅस थोडासा वाढवलेला आहे मी. आता ही जिलेबी आपण उलटी करून घेऊया, किंवा अजून एक अर्धा मिनिट सेट झाल्यावर उलटी केली तरी चालतात. 3 ते 4 मिनिट आपण व्यवस्थित तांबूस कलर येऊपर्यंत ही जिलेबी तळून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता आपली जिलेबी छान कुरकुरीत तळून झालेली आहेत. तेल पण आपलं शांत झालं आहे, म्हणजेच आपली जिलेबी तळून झालेली आहे. आता आपण इथं जो पाक केलेला आहे तो अजून गरमच आहे. जिलेबी अगदी गरम पाकातच टाकतात, त्यामुळे पाक थंड वगैरे व्हायची वाट बघायची नाही. आता आपण इथे एक वेगळी कृती करणार आहोत, ती म्हणजे 1 चमचा तूप आपण पाकात टाकून घेणार आहे. यानी जिलेबीला एक वेगळीच छान टेस्ट येते. आता आपण जिलेबी ही काढून पाकात टाकूया. तेलात सोडलेली जिलेबी तळून होईपर्यंत आता ही आपण पाकात टाकलेली जिलेबी उलटी करून घेऊया, म्हणजे दुसरी बाजू पण छान मुरली जाईल पाकात. आणि तीही उलटी केल्यावर पण 1-2 मिनिट आपण पाकातच ठेवूया, म्हणजे चांगला पाक दोन्ही बाजूंनी मुरला जाईल जिलेबी. जिलेबी पाकात टाकून आपल्याला 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. दोन्ही बाजूंनी आपण व्यवस्थित पाकात मुरवून घेतलेली आहे जिलेबी, उलटून घेतली होती. आता ही जिलेबी आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि बाकीची पण जिलेबी अशीच तळून पाकात टाकून दोन्ही साईडनी व्यवस्थित पाकात मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपल्या जिलेबी खूप छान इथं तयार झालेले आहेत. आपण जिलेबी अगदी घरगुती पद्धतीने आणि साध्या पद्धतीने केलेले आहेत, तरी खूप सुंदर झालेले आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.